नमस्कार. मी प्राध्यापक दत्तात्रय मुळे, विभाग प्रमुख मेकॅनिकल इंजिनिअरिंग, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अण्णासाहेब मगर कॉलेज कॅम्पस, हडपसर. यावर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष 2020 आमच्या महाविद्यालयाचं रौप्य महोत्सवी वर्ष असून त्या 25 वर्षाच्या दिमाखदार साजरा करत असताना आम्ही विद्यार्थी मार्गदर्शन एक शृंखला आयोजित केलेली असून यावर्षी आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती त्या शृंखलेद्वारे विद्यार्थी मार्गदर्शनासाठी दररोज एक याप्रमाणे व्याख्यान आयोजित करत आहोत. आजही त्याचं 2 नंबरचं व्याख्यान आम्ही सादर करत आहोत. 2 दिवसापूर्वीच पहिलं व्याख्यान पूर्ण झालं. आज त्याच्यातलं दुसरं व्याख्यान सादर होत आहे. आजचा विषय जो आहे तो आहे 10वी आणि 12वी नंतर करिअरच्या वाटा किंवा 10वी-12वी नंतर शिक्षणाच्या वाटा. आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की आता नुकतीच 10वी-12वीच्या परीक्षा संपवून बराचसा कालावधी लोटलाय. हा जून महिना सुरू झालाय, म्हणजे आता पुढच्या 10-15 दिवसामध्ये रिझल्ट अपेक्षित आहेत. आणि एकदा रिझल्ट लागले की 10वी आणि 12वी बेसवरती त्यांचे पुढचे प्रवेश निश्चित होतील, ऍडमिशन निश्चित होतील. मग ते प्रवेश आणि ऍडमिशन निश्चित करायच्या अगोदर आपल्याला नक्की कुठे प्रवेश घ्यायचा ते ठरणं फार गरजेचं आहे. तर आपण पहिल्यांदा बघूयात 10वी नंतर काय काय ऑप्शन्स असतात. तर शक्यतो 10वी पर्यंत तर काय ऑप्शन नव्हते. 10वी पर्यंत तर सरळ मार्गाने आपण पहिलीपासून सुरुवात करून 10वी पर्यंत शिकलो. मग ते कोणतेही माध्यम असू द्यात, मराठी, इंग्लिश, CBSE, कुठलं पण असू द्यात. पण आता 10वी नंतर खरा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला कुठे जायचंय. तर 10वी नंतर तुमच्याकडे जे आहेत ते 2 पर्याय आहेत. एक म्हणजे टेक्निकल आणि दुसरं म्हणजे नॉन टेक्निकल. म्हणजे टेक्निकल साईडला जर तुम्ही गेलात तर काय होईल, नॉन टेक्निकल साईडला गेलात तर काय होईल. नॉन टेक्निकल मध्ये काय येतं आपलं, तर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. 11वी पारंपरिक पद्धत की आर्ट्सला जा किंवा कॉमर्सला जा किंवा सायन्सला जा. आणि टेक्निकलला जायचं म्हणजे काय, तर टेक्निकलला जायचं म्हणजे 2 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे ITI ला जायचं किंवा मग दुसरं डिप्लोमा इंजिनिअरिंगला जायचं. ITI ला जायचं म्हणजे काय, तर एक साधारणतः असं होतं की ज्याला फार काळ शिकण्याची इच्छा नाहीये किंवा जो फार काळ जास्त शिकू शकत नाही, ज्याचं जास्त डोकं चालू शकत नाही, अभ्यासात ज्याला जास्त गती नाही आणि 1-2 वर्षामध्ये शिकून काहीतरी हाताला काहीतरी कौशल्य प्राप्त करून आपल्या पायावरती उभं राहावं म्हणून जो एक शासनाने जो अभ्यासक्रम निर्माण केलाय तो एक ITI आहे. तो साधारणतः 1 किंवा 2 वर्षाचा ITI असतो. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे तुम्हाला स्पेशलायझेशन मिळतात. जसं कुणाला प्लंबर होता येतं, कुणाला वेल्डर होता येतं, कुणाला कॉम्प्युटर हार्डवेअर होता येतं, एखाद्याला फॅशन डिझायनर होता येतं, लाईक दॅट. आणि ITI झाल्याच्या नंतर काय होतं, फार पडतं कंपनीमध्ये तुम्हाला एक वर्कर म्हणून ऑपॉर्च्युनिटी मिळते. आणि वर्कर म्हणून ऑपॉर्च्युनिटी मिळाल्यानंतर जो काही तुम्हाला कार्यकाळ दिलेला असेल किंवा जितक्या याच्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस करता येईल तर त्या पूर्ण काळामध्ये बाकी तुम्हाला ती सर्व्हिस करावी लागते. कारण ते शिक्षण हे फार प्राथमिक स्वरूपातलं असतं. त्यामुळे त्या शिक्षणावरती फार मोठी झेप तुम्ही नोकरीच्या ठिकाणी घेऊ शकत नाही. दुसरा जो ऑप्शन असतो तो म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंग. डिप्लोमा इंजिनिअरिंग हा 10वी नंतर 3 वर्षाचा असतो. हा MSBT म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनचा मान्यता प्राप्त असतो. AICTEचा मान्यता प्राप्त असतो. इथे 3 वर्षामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ब्रँचेस, कुठली ब्रँचची निवड करू शकता. मेकॅनिकल असेल, कॉम्प्युटर असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा अन्य काही असेल. 3 वर्षाच्या ह्या डिप्लोमाच्या समाप्तीनंतर एकतर तुमच्या पुढे परत 3 ऑप्शन्स तयार राहतात. पहिला जो ऑप्शन असतो तो म्हणजे त्याच्यावरती नोकरी करणे, म्हणजे डिप्लोमा बेसवरती नोकरी करणे. कुठे कुठे नोकरी करू शकता, सरकारी, निमसरकारी आणि खाजगी. आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की पुण्यामध्ये ऑटोमोबाईल फील्ड फार मोठं आहे. फार मोठ्या ऑटोमोबाईलच्या कंपन्या आहेत आणि त्याला पॅरलल बाकीच्या कंपन्या आहेत. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये IT पार्क आहे. त्याच्यामुळे अशा ठिकाणी सहजासहजी नोकरी लागून जाते. दुसरा जो ऑप्शन असतो तो म्हणजे पुढे शिकण्याचा. म्हणजे बघा तुम्हाला असं वाटतं की डिप्लोमा नंतर नाही थांबायचं, अजून पुढे शिकायचं आहे. मग त्या केसमध्ये डिप्लोमा केल्यानंतर डिग्रीच्या डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश मिळू शकतो. म्हणजेच काय की 3 वर्षाचा 10वी नंतर डिप्लोमा केल्यानंतर त्याच्यानंतर पुढे 3 वर्षामध्ये डिग्री इंजिनियर होता येतं. म्हणजे 10वी नंतर 6 वर्षामध्ये डिग्री इंजिनियर होता येतं. आणि जो तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजे सरकारी नोकऱ्यांसाठी प्रिपेअर करणं. आता सरकारी क्षेत्रामध्ये कुठे कुठे नोकऱ्या असतात ते पहा. तर सर्वात अगोदर म्हणजे रेल्वे बोर्ड. रेल्वे बोर्डमध्ये एक तर जो लोको पायलट असतो तो लोको पायलट होता येतं किंवा मग टेक्निशियन म्हणून रेल्वेचे जो मेंटेनन्स विभाग आहे तिथे आपल्याला नोकरी मिळू शकते. दुसरं म्हणजे MSAB. MSAB मध्ये काय, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेशन होतं
तर इलेक्ट्रिसिटी जनरेशनच्या ठिकाणी इंजिनियरची गरज पडते. त्याचप्रमाणे जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे ट्रान्समिशन केलं जातं त्यासाठी इंजिनियरची गरज पडते. तिथे प्रकर्षाने डिप्लोमा होल्डर वापरले जातात. त्याचप्रमाणे तुमचं पाटबंधारे विभाग आहे, त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी विभाग आहे. साधा आपलं पीएमटी असेल तर पीएमटीचं डेपो असतो, त्या ठिकाणी जो वर्कशॉप असतं पीएमटीचं, ज्या ठिकाणी त्यांची देखरेख केली जाते, तिथे डिप्लोमा होल्डर लागतो. त्याचप्रमाणे एसटीचं जे एसटी डेपो असतो तिथला जो मॅनेजर असतो तो डिप्लोमा होल्डर असतो. इव्हन तुमचा आरटीओ इन्स्पेक्टर हा डिप्लोमा मेकॅनिकल असतो. त्याच्यानंतर ही जी आपली भारत सरकारचे जे काही ऑइल आणि नॅशनल गॅसच्या ज्या कंपन्या आहेत, म्हणजे भेल असेल तुमचं, त्याच्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम असेल, भारत पेट्रोलियम असेल, या ठिकाणी जे प्रक्रिया केल्या जातात ज्यातून रॉ याच्यातून पर्टिक्युलर ज्यातून डिझेल पेट्रोल बाजूला केलं जातं, गॅसेस बाजूला केले जातात, अशा ठिकाणी डिप्लोमा होल्डरची गरज पडते. एवढंच काय तर डीआरडीओ मध्ये डिप्लोमा होल्डरची गरज पडते. त्याच्यानंतर आपल्या तिन्ही ज्या काही संरक्षण दल आहेत, आपली नौदल असेल, आपलं वायुदल असेल आणि सेना दल असेल, ह्या तिन्ही ठिकाणी डिप्लोमा होल्डरची गरज पडते. ती कशासाठी? तर त्यांचे जे इक्विपमेंट्स असतात तर ते सगळे इक्विपमेंटचं मेंटेनन्स करणे, देखभाल करणे, वायरलेस रेडिओ सिस्टीम चालवणे, रडार सिस्टीम चालवणे, त्याचं वेध घेणे, डेटा अनालिसिस करणे, त्यासाठी डिप्लोमा होल्डरची फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज पडते. म्हणजे जर एकंदरीत आपण विचार केला तर 10वी नंतर तसं पाहिलं तर 3 वर्षामध्ये तुमचं सेटल असं करिअर होऊ शकतं, खाजगी क्षेत्रात म्हणा किंवा सरकारी क्षेत्रात म्हणा. आणि त्याहून एक तिसरा ऑप्शन जो असतो, त्या ऑप्शनमध्ये तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता. म्हणजे असं एखाद्याला वाटलं किंवा मला नाही करायची नोकरी किंवा मला पुढे बीई पण नाही करायची, मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे, तर डेफिनेटली डिप्लोमा होल्डर हा स्वतःचा व्यवसाय करू शकतो. त्याच्यामध्ये काय येतं बा, जसं समजा वर्कशॉप असतात, छोटे मोठे फॅब्रिकेशनचे वर्कशॉप, 2 व्हीलर 4 व्हीलरचे मेंटेनन्सचं शोरूम, त्याच्यानंतर मोठमोठ्या गाड्यांचं मेंटेनन्सचं शोरूम, त्याचबरोबरीने कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंगच्या संदर्भातला बिझनेस, तुमचं पीएलसी स्काडा बेस काहीतरी छोटे प्रोजेक्ट बनवण्याचा बिझनेस, ऑटोमेशनचे बिझनेस, त्याच्यानंतर कन्सल्टन्सीज, सॉफ्टवेअर्स आणि छोटे छोटे ऍप करण्याची कन्सल्टन्सी, थर्ड पार्टी प्रोग्रामिंग करून देण्याची कन्सल्टन्सी, त्याच्यानंतर याच्या डेटा अनालिसिस करण्याची कन्सल्टन्सी, काही प्रमाणामध्ये छोटे फूड प्रॉडक्टची कंपनी उभारणं, म्हणजे प्रक्रिया उद्योग उभारणं, छोटं मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारणं, किंवा एकाच्याने जर शक्य नसेल तर 2-3 इंजिनियर्सनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणामध्ये प्लांट उभारणं, मग सीएनसी मशीन्स असतील, व्हीएमसी मशीन असतील, काही ऑटोमेट्स असतील, त्याच्यानंतर कास्टिंग मोल्डिंग सारखा प्रकार असेल, फोर्जिंग असेल, नानाविध प्रकारचे बिझनेस हे स्वतःच्या जीवावरती डिप्लोमा नंतर डिप्लोमा होल्डर हा करू शकतो. आता हे झालं डिप्लोमाच्या याच्यानंतर. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे डिप्लोमा केल्यानंतर तो डिग्रीला पण जाऊ शकतो. आता असं जाण्याचा फायदा काय, डिग्रीला जाण्याचा फायदा काय? तुम्ही म्हणाल की मग डिग्री म्हणजे काय? तर डिग्री ही साधारणतः काय होतं, आपण जर ट्रॅडिशनल पद्धतीने केलं तर 12वी सायन्स नंतर 4 वर्षामध्ये डिग्री इंजिनिअरिंग होतं. 12वी सायन्स नंतर 4 वर्षामध्ये, म्हणजे 10वी नंतर किती? 6 वर्ष, 11वी 12वीचे 2 वर्ष आणि पुढचे 4 वर्ष, असे 6 वर्ष. पण फायदा असा होतो की इकडनं जर गेलं तर 6च्या 6 वर्ष त्याला इंजिनिअरिंगचं शिकायला मिळतं, तिकडनं गेलं तर 4 वर्ष इंजिनिअरिंगचं शिकायला मिळतं, 2 वर्ष ट्रॅडिशनल 11वी 12वी. आणि प्लस त्याच्यामध्ये तोटा एक असा आहे की 11वी 12वी करावी लागते, 12वीला सीईटी द्यावी लागते, म्हणजे एंट्रन्स द्यावी लागते. त्या एंट्रन्सची प्रिपेरेशन करण्यासाठी मग तुम्हाला प्रायव्हेट कोचिंग क्लासेस, मग त्या कोचिंग क्लासेसची भरमसाठ फी, आणि ते सगळं दिव्य पार करून तुम्हाला सीईटी द्यावी लागते. सीईटी मध्ये चांगले मार्क पडले तर डिग्रीला ऍडमिशन मिळतं. आणि जर डिग्रीला ऍडमिशन नाही मिळालं त्या केसमध्ये, म्हणजे कुठल्या, जर सीईटीला चांगले मार्क नाही मिळाले तर ऍडमिशन मिळत नाही, मग सगळा प्रॉब्लेम होऊन बसतो. त्यापेक्षा 10वी नंतर डिप्लोमाला आलं तर कुठलीही सीईटी नसते, थेट ऍडमिशन होतं. 3 वर्षामध्ये डिप्लोमाच्या लास्ट इयरच्या मार्क्सच्या पर्सेंटेज वरती डिग्रीला ऍडमिशन मिळून जातं, तिथे परत कुठली एंट्रन्स द्यावी लागत नाही, डिग्री पूर्ण होते. आणि ज्यावेळेला तुम्ही इंटरव्ह्यूला जातो, एक डिप्लोमा प्लस डिग्री झालेला कॅन्डिडेट आणि एक नुसता डिग्री कॅन्डिडेट, तर कंपनीच्या मॅनेजरची बघण्याचा दृष्टिकोन हा नक्कीच डिप्लोमा प्लस डिग्री झालेल्या कॅन्डिडेटकडे हा थोडासा उजव्या प्रकारचा असतो, कारण त्याने 6 वर्ष इंजिनिअरिंग मधनं पुढे गेलेला असतो. हे झालं थोडंसं टेक्निकलमध्ये. आता नॉन टेक्निकलमध्ये जर बोलायचं झालं तर आपलं काय, ते आहे ते सगळं ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये, जुन्या पद्धतीमध्ये जे एज्युकेशन आहे ते आहेचे. म्हणजे त्या पद्धतीमध्ये आपण काय शिकतो, तर आर्टला गेलं तर पुढे काय इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर काय समाजशास्त्र, तुमचं काय मानसशास्त्र, अजून काय एखाद दुसरी लँग्वेज, आणि ते ट्रॅडिशनल पद्धत. पण आपण खरंच जर विचार केला
की दैनंदिन जीवनामध्ये त्या विषयांचा किती आपण प्रॅक्टिकली उपयोग करतो, काहीच उपयोग करत नाही. दुसरी जी ब्रांच आहे ती म्हणजे कॉमर्सला समजा कोणी गेलं, तर कॉमर्सला थोड्याफार प्रमाणामध्ये स्कोप मिळतो. कशामध्ये? ते तुमचं अकाउंट जर चांगलं असेल, तर अकाउंटला धरून पुढे जाऊन थोडंसं जर एखाद्याने फार जिद्द स्वीकारली, तर अकाउंटिंगमध्ये पुढे जाऊन बी.कॉम झाल्यानंतर एखादा सी करू शकतो, जी करू शकतो आणि अकाउंटिंगच्या ह्याच्यामध्ये तो चांगला जम नक्की हे करू शकतो. म्हणजे स्वतःचा पाया भक्कम करू शकतो. पण त्यासाठी फार मेहनतीची गरज आहे. सायन्समधून गेलात तर मग अशी म्हटलं 11वी-12वी सायन्स केल्याच्या नंतर 12वी सायन्स नंतर 2-3 ऑप्शन्स तयार होतात. जर तुमच्याकडे बायोलॉजी असेल तर तुम्ही वैद्यकशास्त्र म्हणजे मेडिकल सायन्सकडे जाऊ शकता. तसंच त्याच पद्धतीने ऍग्रिकल्चरकडे जाऊ शकता, बीएससी ऍग्री तिकडे. आणि मॅथमॅटिक्स असेल तर परत एकदा मग अशी म्हटल्याप्रमाणे इंजिनिअरिंगला येऊ शकता. किंवा जर यापैकी काही नाही केलं तर पुढे जाऊन तुम्ही बीएससी करू शकता. ते परत तुमच्यावरती डिपेंड आहे. बीएससी कशामध्ये करायची, फिजिक्समध्ये करायची, बायोलॉजीमध्ये करायची, केमिस्ट्रीमध्ये करायची, मायक्रोबायोलॉजीमध्ये करायची, कशामध्ये करायची. त्याला पण फार मोठं थिंकिंग पाहिजे, त्याला पण फार मोठं कॅल्क्युलेशन पाहिजे, की पुढे जाऊन आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय शिकायचंय, त्याच्यावरती ते सगळं डिपेंड आहे. म्हणजे जर काही न ठरवताच आपण शिकत राहिलो आणि नंतर डिग्री हातात आल्यानंतर आपण बघूयात पुढे काय करू, असं जर समजलं तर आत्ताचा जमाना तसा राहिलेला नाहीये. आता आपल्याला ऍडमिशन घेतानाच ठरलं पाहिजे की भविष्यात जो आपण ऍडमिशन घेऊन जे आपण शिकणार आहे त्याचा फायदा काय, त्याची युटिलिटी काय ते आपल्याला आत्ताच कळलं पाहिजे. म्हणून मी सांगतोय की थोडंसं 10वी बेसवरतीच थोडंसं एज्युकेशनच्या बेसने निर्णय घेतलेला कधीही चांगला. आता बाकीचे पण बरेचसे काही अभ्यासक्रम चालू चालू झालेले आहेत. त्याच्यामध्ये बीबीए, बीसीए. तर साधारणतः काय की काही लोक काय म्हणतात, नको ट्रॅडिशनली काय आता बीए होऊन तरी काय करायचं, बीकॉम होऊन तरी काय करायचं, बीएससी होऊन तरी काय करायचं, काहीतरी वेगळं करू. म्हणून आपलं काही त्यातली काही फारशी माहिती असते त्यांना अशातलाही प्रकार नाही, पण काहीतरी वेगळ्या प्रकारचं एज्युकेशन वाटतं म्हणून कोणतरी बीबीएला ऍडमिशन घेतं, कोण बीसीएला ऍडमिशन घेतं. आणि नंतर कळतं की अरे बीबीए आणि बीसीए हे नुसतं ग्रॅज्युएशन आल्यानंतर त्याच्यावरती काहीच आपल्याला काही मार्ग निघत नाहीये, त्याच्यावरती काहीच नोकरी पण लागत नाहीये किंवा बिझनेस पण करता येत नाहीये. आणि मग पुढे धावपळ चालू होते, आता एमबीए करायचं का. मग त्यांच्या मनामध्ये येतं की आता एमबीए करूयात. मग ते एमबीए परत एंट्रन्स देतात आणि एमबीएला जाता येतं. पण त्यावेळेला खरं कळतं की एमबीएला मग फार मोठी स्पर्धा असते. एमबीए कोण कोण करायला येतं, मग काही बीए झालेले पण एमबीए करायला येतात, बीकॉम झालेले एमबीए करायला येतात, बीएससी झालेले एमबीए करायला येतात. जे इंजिनियर्स लोक ज्यांना टॉप लेवलला जायचे मॅनेजमेंटमध्ये, इंजिनिअरिंग झाल्यानंतर ते पण एमबीए करायला येतात. त्याच्यात बीबीए बीसीए वाला पण घुसतो. मग फार मोठी कॉम्पिटिशन तयार होते. आणि पुढे परत एवढे एमबीए होऊन आज जर आपण कुठल्या पण कंपनीचा जर विचार केला तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल, एमबीए शेवटी नॉन टेक्निकल एज्युकेशन पडतं. जर एखाद्या कंपनीचा आपण विचार केला आणि तिथे 500 कामगार आहेत, आपण असं अझ्युम केलं एका कंपनीमध्ये 500 एम्प्लॉई आहेत, तर विश्वास ठेवा त्या 500 मधले साधारणतः 450 एम्प्लॉई हे टेक्निकल बॅकग्राऊंडचे असतात. मग ते आयटीआय झालेले असतील, डिप्लोमा होल्डर असतील किंवा डिग्री होल्डर असतील, डिग्री इंजिनियर किंवा डिप्लोमा इंजिनियर. आणि फक्त 50 हे नॉन टेक्निकल असतील. त्याच्यामध्ये मग कोणी क्लार्क असेल, कोणी सिनियर क्लार्क असेल, कोणी अकाउंटंट असेल, कोणी फायनान्स हेड असेल, लाईक दॅट. म्हणजे तिथे जर आपण पाहिलं तर नोकरीच्या दृष्टीने तिथे स्कोप फार कमी आहे, फार कमी प्रमाणामध्ये पुढे स्कोप आहे. म्हणून तिथे जर आपल्याकडे फार चांगलं टॅलेंट असेल तर अवश्य त्याने एमबीए सारख्या कोर्सचं प्लॅनिंग करून आता 10वी पासून प्लॅनिंग करावं. पण त्यासाठी फार चांगलं तुमच्याकडे टॅलेंट असणं गरजेचं आहे. आज सीए जर व्हायचं म्हटलं, बीकॉम नंतर सीए व्हायचं म्हटलं तर सीए सारख्या परीक्षांचे निकाल 2%, 3%, 5% लागतात. म्हणजे विचार करा किती मोठी स्पर्धा आहे. म्हणजे असं नको व्हायला की आता चांगलं वाटतं सीए 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 आणि करायला लागल्यानंतर जर नामुष्की आली तर काय. काही जण म्हणतात बीए बीकॉम बीएससी झाल्यानंतर आपण एमपीएससी युपीएससी ला जाऊ. तसंच इंजिनिअरिंग झाल्यानंतर सुद्धा एमपीएससी युपीएससी देता येते. पण इंजिनिअरिंग झाल्यानंतर एक ऍडव्हान्टेज असा असतो, बघा तुम्ही, एक ऍडव्हान्टेज असा असतो की इंजिनिअरिंग बरोबर पुढे जाऊन तुम्हाला एमपीएससी युपीएससी तर देताच येते, पण त्याचबरोबर आयएएस पण देता येते. म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. की इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ह्या फक्त इंजिनियर्सला देता येतात, तिथे बीए बीकॉम बीएससी वाल्याला त्या देता येत नाहीत. मग त्याच्यामध्ये मी मग अशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला हे जे आपले वायुदल असेल, नौदल असेल, याच्यातल्या ज्या टॉपच्या पोस्ट आहेत त्या तिथनं भरल्या जातात. त्याच्यानंतर आपल्या बीएसएनएल सारख्या टॉपच्या पोस्ट तिथनं भरल्या जातात, डीआरडीओच्या पोस्ट तिथनं भरल्या जातात. तर ती प्रोसेस तुम्हाला तिथनं देता येते. पण तो ऍडेड ऍडव्हान्टेज हा फक्त इंजिनियरला मिळतो, बाकीच्यांना त्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा फायदा घेता येत नाही. आणि दुसरा विषय असतो, आज जर तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांची यादी काढली महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातले आपण कलेक्टर, त्यानंतर महापालिकांचे आयुक्त यांची जर तुम्ही यादी काढली आणि बेसिक क्वालिफिकेशन जर शोधलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
की मॅक्सिमम लोक त्यातले इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत. इंजिनियर लोक आहेत की जे आज IAS झालेले आहेत, कलेक्टर झालेत. का का तुम्हाला म्हणजे आपल्याला काय वाटतं की ते जास्त प्रमाणामध्ये तिथे सक्सेस का होतात? कारण ते अनालिटिकल माइंड तयार होतं. आपण ज्यावेळेला इंजिनिअरिंग करतो तर इंजिनिअरिंग हे थेरी प्लस प्रॅक्टिकल याचं बेस एज्युकेशन आहे, नुसतं थेरॉटिकल नाहीये. तुम्ही जर बाकी आर्ट कॉमर्सला गेलात तर नुसतं थेरी आहे, नुसतं पुस्तक वाचा, रकाने भरा, काहीतरी एका वाक्यात उत्तर द्या, एका याच्यात द्या. तसं तिकडे प्रॅक्टिकलचा अगदी 100% अभाव आहे. तसं इंजिनिअरिंगला आल्यानंतर मग ते डिप्लोमा असो अगर डिग्री असो, इकडे आल्यानंतर तुम्हाला 50% ही थेरीवरती अवलंबून राहावं लागतं, 50% त्याचं हँड्स ऑन स्किल प्रॅक्टिकल असतात. त्यामुळे तुमचं माइंड हे शार्प होतं आणि ज्यावेळेला माइंड आपलं शार्प होतं, अनालिटिकल होतं, त्यावेळेला आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो. म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आजही आपण बघितलं तर इंजिनियर्स लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास होण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. मग दुसरा प्रश्न येतो की हे खरंच महाग आहे का? काही जण म्हणतात नको, मग माझ्या गावातच आर्ट कॉमर्सचं कॉलेज आहे, तिथे काय 2-3 हजार रुपये फी आहे, 4-5 हजार रुपये फी आहे आणि तिकडे मग इंजिनिअरिंगला गेलं तर काही जास्त खर्च येईल का? डेफिनेटली फी तर असणार, खर्च असणार, पण त्याच वेळेला आपल्याला त्याला स्कॉलरशिप देतं गव्हर्नमेंट. ते महत्वाचं एज्युकेशन आहे म्हणून त्याला स्कॉलरशिप देतं. SC असेल, SC ST NT विजे ह्या शाखांसाठी 100% फी. मग त्या कॉलेजची फी किती असू द्या, एखाद्या कॉलेजची फी 1 लाख असू द्यात, त्याच्याशी जर तो विद्यार्थी जर गुणवान असेल, त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल, तर त्याला शासन 100% त्याची फी माफ करून टाकतं. म्हणजे मग पैशाचा प्रश्न आला कुठं, फीचा प्रश्न आला कुठे? जर तो कॅन्डिडेट ओपन कॅटेगरीतला असेल किंवा OBC कॅटेगरीतला असेल आणि त्याच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला आणि ते सगळे कागदपत्र जर असतील, तर शासन त्याच्यातली 50% फी त्याला माफ करतं. म्हणजे तिथे जास्त तितकासा प्रश्न येत नाही. बरं, तिथे स्कॉलरशिप देण्याचं कारण काय? कारण ते शिक्षण हे आज समाजहिताचं आहे, ते शिक्षण आपल्या देशाच्या हिताचं आहे, म्हणून त्यासाठी एवढा पैसा स्कॉलरशिपच्या स्वरूपात शासन पण द्यायला तयार होतं. आज जर आपण सगळं हे पाहिलं, अर्थसंकल्प, अर्थव्यवस्था पाहिली, फक्त भारताचीच नाही जगाची तुम्ही बघा, जगातल्या प्रत्येक देशातल्या अर्थव्यवस्था जर बघितली तर ही अर्थव्यवस्था ही बऱ्यापैकी ही आपल्या कारखान्यांवरतीच अवलंबून आहे किंवा उद्योगांवरतीच अवलंबून आहे. म्हणजे ज्या देशांमध्ये किंवा ज्या देशांचे उद्योग किंवा कारखाने हे जोमाने चालतात व ज्या ठिकाणी उत्पादन चांगलं होतं, विक्री चांगली होते, त्या देशाची आर्थिक व्यवस्था ही चांगली राहते. ज्या देशांची आर्थिक व्यवस्था डळमळीत आहे, समजून घ्यायचं तिथे उद्योग हे चांगले चालत नाहीत. बघा, साधारणतः पहिलं महायुद्ध झालं, आज पहिल्या महायुद्ध होऊन 100 होऊन जास्त वर्ष पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध झालं, आज त्यालाही 70-80 वर्ष पूर्ण झालेत. त्या काळापासून टेक्नॉलॉजीची गरज आहे, त्या काळापासून टेक्नॉलॉजीची गरज आहे. आज ऑटोमेशनचा जमा आहे. आज बघा, घरामध्ये आपल्याला साधं काम, कुठलंच काम हाताने करायला आवडत नाही. म्हणजे अगदी सकाळच्या साधा म्हणजे मसाला वाटायच्या मिक्सर असू द्यात किंवा ते तुमचं फ्रीज असू द्यात, तुमचं वॉशिंग मशीन असू द्यात, बाकी ब्लेंडर असू द्यात, ओव्हन असू द्यात, गाडी असू द्यात किंवा बाकी कुठल्याही गोष्टी घ्या, तुम्ही दैनंदिन जीवनातल्या कोणत्याही गोष्टी घ्या, आपल्याला टेक्नॉलॉजी पाहिजे, आपल्याला ऑटोमेशन पाहिजे. आणि ऑटोमेशन देण्याचं काम कोण करणार? ते टेक्निकल एज्युकेशनच करणार. त्यामुळे येत्या काळामध्ये याचा जो वाव आहे किंवा याची जी संधी आहे ही कमी तर होणारच नाही, पण बहुतांशी खूप मोठ्या प्रमाणात काय होणार आहे? वाढणार आहे. आणि म्हणून 10वी नंतर किंवा 12वी नंतर आपण नॉन टेक्निकल पेक्षा टेक्निकल एज्युकेशनला गेलेलं कधीही चांगलं. मग त्यातून प्रश्न असा आहे की 10वी नंतर गेलेलं त्याहूनही चांगलं. कारण मग अशी म्हटल्याप्रमाणे 10वी नंतर गेलं तर 11वी-12वी हे 2 वर्ष वाचतात. हे 2 वर्ष वाचून तर वाचून पुढे सगळं CET देणं किंवा एंट्रन्स देणं ती पण वाचते. आणि जे काही तुम्ही तांत्रिक शिक्षण 10वी नंतर घेता ते टोटली तांत्रिक स्वरूपाचंच असतं, तुमच्या ज्ञानामध्ये चांगली भर पडते. म्हणून 10वी नंतरच शक्यतो प्रयत्न करायला पाहिजे आपण की टेक्निकल एज्युकेशनला जाता येतं का. आणि त्याहूनही समजा एखाद्याला जर नॉन टेक्निकल एज्युकेशनलाच जायचं असेल, म्हणजे तांत्रिक एज्युकेशन नको म्हणतो तो किंवा नॉन टेक्निकललाच जायचंय, तर अवश्य त्यांनी जावं, पण विचार करून जावं. नुसतंच शेजारा म्हणतो किंवा कोणीतरी ओळखीतला काहीतरी म्हणतो कॉमर्स घे, आर्ट्स घे, सायन्स घे म्हणून घेऊन चालणार नाही. तर आपण तिथे काहीतरी ठरवलं पाहिजे. आपण ते ठरवून घेतलं पाहिजे की हे केल्याचा मला फायदा काय किंवा हे केल्याने माझं काय होणार आहे. आणि हे जर आपलं ठरलं तर चांगलं करिअर होईल. जर आपण न ठरवताच जर सगळं केलं तर मग करिअर बाकी घडणार नाही. आणि बघा, मी परत एकदा तेच तुम्हाला आठवण करून देतो, पुन्हा हे आपलं ऑटो इंडस्ट्री आहे. पुण्यामधली जवळपास महाराष्ट्राचा विचार केला किंवा अख्ख्या भारताचा तुम्ही विचार केला, सगळ्यात मोठी ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही आपल्या पुण्यामध्ये आहे. सगळ्यात मोठं त्याच्या 1-2 शहरं जर सोडली, बेंगलोर, हैदराबाद अशा 1-2 शहरं सोडली, तर त्याच्यानंतरचं सगळ्यात मोठं IT पार्क आपल्या पुण्यामध्ये आहे.
इथे कोण लागणार? इथे मेकॅनिकल इंजिनियर लागणार, इथे तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनियर लागणार, इथे तुम्हाला ENTC इंजिनियर लागणार, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर लागणार. आणि हे जर आपल्या इथे उपलब्ध असून जर आपण त्या पद्धतीने नाही शिकलो तर मग बाकी आपण नाव ठेवून चालणार नाही की परराज्यातले लोक येतात आणि इथे नोकरी करतात, कारण ते करणारच मग. कारण उद्योगधंद्यांची गरज आहे की स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे. आज अनस्किल्ड मॅनपॉवर नको आहे कोणालाही. पूर्वी असं होतं 7वी झालेला 10वी झालेल्याला वर्कर म्हणून कंपनीमध्ये ठेवलं जायचं, पण आता ITI वाल्याला वर्कर म्हणून ठेवलं जातं, डिप्लोमावाल्याला सुपरवायझरी पोस्टला ठेवलं जातं, त्याच्यावरती डिग्रीवाल्याला. आज 8वी 10वी झालेल्यांना कोणत्याही कंपनीमध्ये जॉब दिला जात नाही, कारण का? ते अनस्किल्ड वर्कर आहेत. अनस्किल्ड वर्करला धड ती मशीन कशी असते, त्याचं स्पेसिफिकेशन काय तेही कळत नाही. त्याला प्रोग्रामिंग ऑटोमेशन साठी प्रोग्रामिंग करायचं असतं, ते प्रोग्रामिंग करता येत नाही. म्हणजेच कंपनीचा थोडक्यात त्याच्यामुळे काय होतो? लॉस होतो. त्यामुळे आज कंपनीने आता पर्यायच बदललेले आहेत की फक्त टेक्निकल लोक घ्यायची. मग टेक्निकल लोकांमध्ये ऑपरेटर म्हणून ITI घ्यायचा आहे, सुपरवायझरी पोस्टसाठी डिप्लोमा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरच्या पोस्टसाठी डिग्री होल्डर घ्यायचे. आणि मग शेवटी काय होणार आहे? हे बघा, पर्याय असे आपले ठेवले पाहिजे येत्या काळामध्ये की आपल्याला व्हर्सटाईल बनता आलं पाहिजे. नोकरी तर नोकरी, गव्हर्नमेंटमध्ये नोकरी तर गव्हर्नमेंटमध्ये नोकरी, खाजगी नोकरी तर खाजगी नोकरी, नाही नोकरी करायची स्वतःचा बिझनेस तर स्वतःचा बिझनेस, तर तो सुद्धा करायला आपल्याकडे स्किल आलं पाहिजे. तसं नॉन टेक्निकल मध्ये ते स्किल कोणत्याही स्वरूपाचं आपल्या शैक्षणिक याच्यामध्ये दिलं जात नाही. आपलं शैक्षणिकचा सिलेबस असा आहे की त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज हे काहीच दिलं जात नाही. आज तुम्ही इतिहास वाचून, भूगोल वाचून, हे वाचून आपण काय बिझनेस करणार? कुठलाच बिझनेस होऊ शकत नाही. थोडाफार कॉमर्सवाला तरी थोडाफार काहीतरी स्वतःचा बिझनेस करू शकतो, पण आर्टवाल्याने काय बिझनेस करायचा? कुठलाच बिझनेस होऊ शकत नाही. सायन्सवाल्याने काय बिझनेस करायचा? त्याला जर जोडीचं एज्युकेशन असेल, समजा त्याने केमिस्ट्रीमध्ये मास्टरी मिळवली किंवा त्याने फिजिक्समध्ये मास्टरी मिळवली तर ठीक आहे, नुसतं BSc झालं तरी काय काय स्वतःचं काय करायचं? काही करता येत नाही. आज आपल्याला साधं एखादं केमिकल हाताळायचं असेल तर आपल्याला शासनाची परवानगी घ्यावी लागते. आपल्याला केमिकल डायरेक्टली कुठलंही हाताळता येत नाही, त्याला परवानगी लागते. कारण का? कारण ते जोखमीचं काम आहे. मग ही जोखम मिळवण्यासाठी स्किल तयार करावं लागतं, म्हणजे तिकडे टेन्शनचं काम आहे. म्हणून त्यापेक्षा नॉन टेक्निकल पेक्षा टेक्निकल एज्युकेशन ही काळाची गरज आहे. पण ही आज आपणच नाही, आज आपल्याकडचे कितीतरी स्टुडंट्स हे आपल्या इथे डिप्लोमा करून फॉरेन कंट्रीजमध्ये बीटेक करायला जातात, बाहेर म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये बीटेक करायला जातात, बाहेरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांना प्रवेश मिळतो, स्कॉलरशिप मिळते, फेलोशिप मिळते, तिकडे त्यांना करिअर मिळतं. काही जण BE करून तिकडे MS करायला जातात बाहेरच्या देशांमध्ये, कोण जर्मनीला जातं, कोण US मध्ये जातं, कोण UK मध्ये जातं आणि त्यांचे करिअर होतात. आज आपल्या इथल्या IIT ज्या आहेत, IIT म्हणजे मुंबई सारखी IIT असेल, कानपूर सारखी IIT असेल, ही अख्ख्या जगामध्ये मानली जाणारी टेक्नॉलॉजी आहे की इथनं जे काही संशोधन केलं जातं ते संशोधन अख्ख्या जगाच्या उपयोगी पडतं. आणि त्याच्या अंडर हे आपले डिप्लोमा डिग्री ज्या वेळेला एज्युकेटेड करतात इंजिनियर्सला, तर ते सुद्धा तेच एका विचाराने पुढे येतात की याच्यातून आपल्या देशासाठी आणि आपल्या सोसायटीसाठी काय करताय. मग हे तुमचं आमच्या सगळ्याच पालकांची, सगळ्याच विद्यार्थ्यांनी खरं हे मनाची आपण एक खुणगाट बांधली पाहिजे की आपण सुद्धा टेक्निकल एज्युकेशन मध्ये गेलं पाहिजे. बघा, आज भारत सरकार आत्ताचा जे चाललंय, हा कोरोनाचा जी संघर्षमय परिस्थिती चालली आहे, यातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा प्रत्येक देश आपल्या आपल्या स्वावलंबनावरती विचार करतोय. आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे की आपला आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे, स्वावलंबी भारत बनवायचा आहे. तर हा आत्मनिर्भर भारत किंवा स्वावलंबी भारत जर बनवायचा असेल तर काय करावं लागणार आहे? 100% वस्तू आपण आपल्या बनवाव्या लागणार आहेत आणि आपण आपल्या बनवलेल्या 100% वस्तू आपण वापरल्या पाहिजेत. आपली 130 कोटीची लोकसंख्या आहे. 130 कोटीच्या लोकसंख्येच्या गरजेच्या सगळ्या वस्तू, मग त्या मूलभूत गरजेच्या असू द्यात किंवा चैनीच्या असू द्यात, त्या आपणच बनवल्या पाहिजेत, आपल्या देशातच बनवल्या पाहिजेत आणि त्या आपण लोकांनी वापरल्या पाहिजेत. अगदी तुमच्या गरजेच्या गोष्टीपासून ते सगळे मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, गाड्या असेल, चैनीच्या गोष्टी असतील, इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतील, ह्या सगळ्या आपल्या इथे बनल्या पाहिजेत. आणि मग ज्या वेळेला आपल्या इथे बनतील त्याच वेळेला आपण म्हणू शकतो ना की चायनीज गोष्टींवरती आपण बंदी आणूयात, ह्या गोष्टींवरती बंदी आणूयात. पण ते होणं आता तरी दुरापास्त आहे. कारण का? आपल्याकडं आपण एवढे 100% प्रॉडक्ट बनवतच नाहीये. जर आपण बनवतच नाही तर शेवटी बाहेरच्या देशातून ते प्रॉडक्ट आपल्या इथे येणार आणि नाईलाजाने आपल्याला ते स्वीकारावे लागणार. म्हणूनच मी परत एकदा सांगतो की जर टेक्निकली एज्युकेटेड झालो तर आपल्याला भविष्यात बिझनेस करता येतील. आपल्याला जर बिझनेस करता आले तर छोटे मोठे प्रॉडक्ट आपल्याला बनवता येतील. आणि जर आपण प्रॉडक्ट बनवू शकलो तर डेफिनेटली आपल्या देशाचे नागरिक आपले प्रॉडक्ट विकत घेतील. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता आपल्या इथे इंडियन मॅन्युफॅक्चरिंग अशा किती मोबाईल कंपन्या आपल्याला माहिती आहेत? 1 किंवा 2.
त्या सुद्धा आपण मोबाईल त्याच्या आपण घेऊ शकतो का किंवा घेतो का? घेत नाही. कारण का? त्याची क्वालिटी तेवढी नसेल किंवा त्याचं स्पेसिफिकेशन तेवढं नसेल किंवा त्याची किंमत जास्त असेल. म्हणजेच काय, अगदी मोबाईलमध्ये भारतीय कंपन्यांनी उतरण्याची गरज आहे. लॅपटॉप, त्याच्यानंतर कॉम्प्युटर, याच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उतरायची गरज आहे. अगदी साध्या साध्या गोष्टीमध्ये आज ज्या पद्धतीने मेकॅनिकल इंडस्ट्री, आपली मेकॅनिकलची इंडस्ट्री ज्या ज्या पद्धतीने समृद्ध झालेली आहे, तुम्ही नाव घ्या, तो प्रॉडक्ट आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. मग ती गाडी असेल, आपल्या इंडियन मेडची गाडी बघा, तुम्ही कोणती टू व्हीलर बघा, फोर व्हीलर बघा, इंडियन मॅन्युफॅक्चरची टॉप लेवलची गाडी आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तुमची त्याला लागणारे सगळे स्पेअर पार्ट उपलब्ध आहेत, मशिनरी उपलब्ध आहेत कंटिन्युअसली. एवढंच काय, तर आपल्या कंपन्या आता आपल्या लष्कराला लागणाऱ्या सगळ्या जे काही वेपन्स आहेत मोठमोठे, ते सगळे आपले लोक बनवायला लागले. उलटे आपले लोक आता ते निर्यात करायला लागले. बाहेरच्या देशांना संरक्षण सामुग्री निर्यात करायला लागले. अभिमानाची गोष्ट आहे. तसं आपल्याला इलेक्ट्रॉनिक झाला, कॉम्प्युटर झाला, याच्यामध्ये अजून स्कोप आहे. हे सगळं निर्मितीमध्ये आलं पाहिजे. आणि मेकॅनिकल मध्ये ऑटोमेशन आहे. आता ऑटोमेशन मध्ये तर फार मोठ्या स्कोप आहेत. म्हणजे इंडस्ट्री 4.0 चालली आता. इंडस्ट्री 4.0 म्हणजेच ऑटोमेशन, की जिथे तुम्हाला फक्त मशीनला ऑर्डर द्यायच्यात, मशीनकडनं काम करून घ्यायचे. म्हणजे तुमचं मशीनवरती काम करण्याची जोखीम हे काय होणार आहे? कमी होणार आहे. पूर्वी प्रत्यक्ष मशीनवरती काम करावं लागायचं, मग एखाद्या कामगाराचा त्याच्या हात जायचा, एखाद्याचा अपघात घडायचा. आता ती पॉसिबिलिटीज नाही. आता डायरेक्ट रोबोट काम करतो. तो आपलं काम काय आहे? फक्त इंजिनियरचं काम काय आहे? त्या रोबोटला मॅन्युफॅक्चर करायचंय, रोबोटला डेव्हलप करायचंय, त्या रोबोटला कार्यान्वित करायचंय, त्याचा मेंटेनन्स करायचा आहे. म्हणजे फक्त टेक्नो सर्व्हिंगचं काम आपण करायचं आहे. बाकी कामं हे ऑटोमॅटिक पद्धतीने केली जाणार आहेत. म्हणजे येता काळ हा ऑटोमेशनचा आहे. येता काळ हा तुमच्या टेक्निकल एज्युकेशनचा आहे. म्हणून तुमचं ज्या वेळेला करिअर निवडीचा ज्या वेळेला विषय येतो, 10वी नंतर असो, 12वी नंतर असो, तर विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, एक माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही टेक्निकल एज्युकेशनच्या बाजूला जा. मग टेक्निकल एज्युकेशन तुम्ही कोणतंही घ्या. तुम्हाला जर असं वाटलं ना की शॉर्ट टर्म घ्यायचंय, अगदी एखाद्या वर्षाचं घ्यायचंय, तर आयटीआय घ्या. एखाद्या वर्षात आयटीआय होईल, 2 वर्षात आयटीआय होईल, नोकरी लागेल. हा, पण पुढे त्या भविष्यात जर तुम्हाला जर स्टेपअप व्हायचं असेल, चांगल्या पद्धतीने कंपनीमध्ये ग्राफ घ्यायचे असेल, तर मग आयटीआय वरती विसंबून राहता येणार नाही. पुढे परत त्याला शिकावं लागेल. मग पुढे पर्याय काय असतो? डिप्लोमा करावा लागेल. त्यासाठी आयटीआय होल्डरला डिप्लोमाच्या डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. एकदा आयटीआयचा एक्सपिरियन्स आला, डिप्लोमाचं एज्युकेशन आलं, तर त्याची कंपनीमध्ये ग्रोथ डेफिनेटली होते. पण फक्त आयटीआय लेवलवरती कंपनीमध्ये ग्रोथ होऊ शकत नाही. म्हणून मग थोडासा 2च पर्याय राहतात, एक तर डिप्लोमा करा किंवा डिग्री करा. मग फक्त डिग्री करण्यासाठी 11वी 12वीचा मार्ग अवलंबण्यापेक्षा 10वी नंतरच जर डिप्लोमा केला आणि त्याच्यानंतर डिग्री केली, तर चांगला प्लॅटफॉर्म तयार होतो. तुम्ही त्याच्यानंतर एमपीएससी, युपीएससी देऊ शकता, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस देऊ शकता, नोकरी करू शकता, बिझनेस करू शकता. आणि ट्रॅडिशनल मार्गाने जायचं असेल तरी हरकत नाही, पण त्यासाठी तुम्हाला फार विचारपूर्वक जावं लागेल, कारण तिकडे संधी या फार कमी आहेत आणि पासआउटची संख्या फार जास्त आहे. तुम्ही जर विचार केला तर आज बीए होणारे, बीकॉम होणारे, बीएससी होणारे यांची जर संख्या पाहिली तर खूप आहे, लाखात आहे. दरवर्षी लाखामध्ये लोक बीए, बीकॉम, बीएससी होत आहेत. आणि त्या प्रमाणामध्ये तुम्ही नोकरीचा विचार करा, कुठे नोकरी आहे? बीए झालेल्याला कुठे नोकरी आहे का? बीकॉम झालेल्याला नोकरी आहे का? बीएससी झालेला नोकरी आहे का? नोकरी अतिशय तुरळक स्वरूपामध्ये नोकरी उपलब्ध आहे. पण तेच टेक्निकल नॉलेज जर घेतलं तर तुम्ही ते नॉलेजचा सदुपयोग करून डेफिनेटली प्रोग्रेस करू शकता. त्याच्यातून आपल्याला कुठेही शंकेला संधी नाहीये. म्हणून हा झाला साधारणतः 10वी 12वी नंतरचा परिपाक. आणि हे करत असतानाच अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण पुणे आणि परिसरामध्ये शिकणार आहोत. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. आपण पुण्यामध्ये जर विचार केला तर बाहेरच्या राज्यातून, बाहेरच्या जिल्ह्यातून नानाविध प्रकारचे विद्यार्थी पुण्यामध्ये येतात. कारण का? चांगलं एज्युकेशन इथे मिळतंय. म्हणजे पुण्याची खाती काय आहे की चांगलं एज्युकेशन देण्याची. आणि जर पुण्यामध्ये जर चांगलं एज्युकेशन मिळत असेल तर आपण त्या शिक्षणापासून वंचित नाही राहिलं पाहिजे. म्हणून मी जाता जाता हा सेमिनार संपवता तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की आपलं करिअर चांगलं निवडा. 10वी नंतर निवडा, 12वी नंतर निवडा, पण योग्य पद्धतीने निवडा. करिअर निवडायच्या अगोदर त्याचा विचार करा की भविष्यात आपल्याला काय करता येईल. असं नको व्हायला की तुम्ही शिकलात आणि शिकल्याच्या नंतर तुम्हाला असं कळालं की आता काय करू किंवा मग नंतर काय करू का, तर असं होणार नाही. म्हणून अगोदर ते कुठल्याही याला ऍडमिशन घ्यायच्या अगोदर विचार करा की याच्यातून आपला प्रवास कुठपर्यंत जातो, पुढे जाऊन आपल्याला काय करता येईल. तर मी सर्वांना शुभेच्छा देतो. अजूनही काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर तुमच्या बरोबर शेअर करतो, 9890 65 23 66. कुठल्याही मार्गदर्शनासाठी प्रत्यक्ष भेटायचं असेल तर हडपसर येथील अण्णासाहेब मगर कॉलेज कॅम्पसमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालय,
तिथे कधीही येऊन तुम्ही मला भेटू शकता, फोन करा. असे काही नाहीये की मी फक्त माझ्याच कॉलेजच्या बाबतीत काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला विचारा, असं काही नाहीये. मी एक टेक्नो सर्व्हिंगची माहिती म्हणून तुम्हाला ही सगळी माहिती सांगितली. याच्या उपयुक्त कुठल्याही प्रकारची माहिती, शैक्षणिक, त्याला लागणारे डॉक्युमेंट्स, त्याची प्रोसिजर ही तुम्हाला पाहिजे असेल, कधी मला फोन करा, व्हॉट्सअप करा किंवा प्रत्यक्ष येऊन भेटा. पण शिकत राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.